सलामी एक. सन्माननीय सचिव आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय भरतभाऊजी वंजारा सर यांचे स्वागत. आदरणीय प्राचार्य हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नागपूर उपमुख्याध्यापिका कांबसकर मॅडम, सर्व बोले मॅडम, सोबतच पाटणकर मॅडम, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? केलेला आहे. तर आपण मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, आपल्याला ही जी शिकवण आहे त्यांची आपल्याला पुढं न्यायची आहे. जसं आपण तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाल, तुम्ही मोठं होणार, शिकणार आणि स्वतःच्या पायावर उभं राहणार ना. सगळे मुली पण ना, आता त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. आता आपल्या फौजियानं काय सांगितलं, फातिमा शेख पण त्यांचाही जन्म 1831 साली 9 जानेवारी, यांचा 3 जानेवारी. दोघी समवयस्क महिला वेगवेगळ्या त्यांची बॅकग्राऊंड किंवा धार्मिक वेगवेगळ्या चालीरीतीतून पुढे आलेल्या आणि त्या पहिल्या महिला शिक्षिका होतात. तर त्यावेळी त्या आता त्यांनी स्वतः सुरू केल्यामुळे त्या काही आपण असं नाही म्हणू शकत फायनान्शियली इंडिपेंडंट होत्या, पण फायनान्शियली इंडिपेंडंट होण्याची त्यांची पहिली पायरी होती. तर त्याप्रमाणे प्रत्येक मुलगा आणि मुलगी तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाल, भले ते म्हणजे स्वतःचा बिझनेस असो, तुम्ही स्वतः शिक्षिका व्हाल किंवा तुम्ही अधिकारी व्हाल, तुम्ही डॉक्टर व्हाल, तुम्ही वकील व्हाल, तुम्ही कुठल्याही तुम्हाला जी संधी मिळेल त्याचं सोने करा. ध्यान धरे तेरा दासों को यही वर दे. सब कर्तव्य करने की प्रवृत्ति दे और सच बोलने का अभ्यास दे. बराबर है. हा एक मंत्र. श्री गुरुदेव की बोला जी, श्री गुरुदेव की, सावित्रीबाई फुले की, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की.